पहलगाम हल्ल्यानंतर आता भारताने तोडीस तोड उत्तर देत पाकिस्तानला जबरदस्त फटका बसवला। सैनिकांनी केलेल्या ह्या कामगिरीबद्दल, त्यांच्या कौतुकाबद्दल आता काँग्रेसच्या वतीने ठाण्यात तिरंगा रॅली काढण्यात आली। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय जवानांच्या शौर्यास्पद कामगिरीच्या सन्मानार्थ काँग्रेसच्या वतीने तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आल्याचं बोललं जात आहे। शहीदों के सन्मान में काँग्रेस मैदान में अशी घोषणा देत तिरंगा पदयात्रेत अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाल्याचं देखील पाहायला मिळालं। पाकिस्तानने पहलगाममध्ये जे आपले नागरिक निष्पाप मारले, त्यानंतर जे युद्धाचं स्वरूप आलं होतं, त्या युद्धामध्ये आपल्या सैन्याने जो हल्ला केला पाकिस्तानवरती, त्याच्या समर्थनार्थ आणि जे पहलगाममध्ये आपले नागरिक वारले गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, तसेच सैनिक जे आपले ह्या युद्धामध्ये मृत्यू पावले यांच्यासाठी त्यांच्या श्रद्धांजली त्यांना अर्पण करण्यासाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने सर्वांना निर्देश दिले। देशभरात सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांनी तिरंगा यात्रा काढायची आपल्या शहरातून आणि लोकांना एकत्र करून आपला देश एकसंघ राहण्यासाठी जरा याद करो कुर्बानी ह्या शीर्षकाखाली ही रॅली काढायची आहे। एका थोर पुरुषाच्या ह्याला पुतळ्याला हार घालून ही रॅली करायची आणि त्याच्याच अनुषंगाने आम्ही ही आज रॅली आयोजित केलेली आहे।